नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉइन झालेले आहेत डॉक्टर सुहास भास्कर जोशी सर आणि त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे काफकाचं मेटामॉर्फोसिस न संपणारं गारुड. या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, थँक्यू तुम्ही जॉइन झालात आणि मुलाखतीला होकार दिलात. आणि मुलाखती आधी मी सरांचं इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण मुलाखतीकडे वळू. तर सरांचं शिक्षण हे एम.कॉम, एम.फिल, एम.बी.ए, एल.एल.बी, पी.एच.डी असं झालेलं आहे आणि बी.कॉम आणि एम.कॉम परीक्षेत पुणे विद्यापीठात व्यवस्थापन विषयात प्रथम क्रमांक सरांना मिळाला आहे आणि जुलै 1982 पासून गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे अध्यापन सर करत होते आणि 2019 मध्ये प्रोफेसर आणि हेड ऑफ कॉमर्स डिपार्टमेंट म्हणून सर निवृत्त झाले. पुणे विद्यापीठातर्फे बेस्ट कॉमर्स टीचर हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जो आहे तो सरांना मिळाला आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयांवर पुणे विद्यापीठासाठी अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखन सरांनी केले आहे आणि अनेक शैक्षणिक सामाजिक व व्यावसायिक संस्थांसाठी विविध विषयांवर भारतभर 400 पेक्षा अधिक व्याख्याने सरांनी दिली आहेत. कशासाठी यशस्वी होण्यासाठी, सुखी माणसाचा सदरा, बिंब प्रतिबिंब अशा अनेक ललित पुस्तकांचे लेखन सरांनी केले आहे. बिंब प्रतिबिंब मध्ये इंग्रजी भाषेतील जगप्रसिद्ध साहित्य कृतींचा परिचय करून देणारे लेखन सरांनी केले आहे. मौज, अक्षर, रसिक, ललित, किस्त्री अशा अनेक दिवाळी अंकात आणि नियतकालिकांमध्ये कथा व लेखन सरांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे सरांचे. आणि जी.ए. कुलकर्णी लघुत्तम कथा स्पर्धा, सकाळ कथा स्पर्धा, किस्त्रीम लेख स्पर्धा, ललित मॅजेस्टिक लेख स्पर्धा, गोवा हिंदू असोसिएशन निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये विविध कथा व लेख यांना पुरस्कार मिळाला आहे सरांच्या. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत काफकाचं मेटामॉर्फोसिस न संपणारं गारुड, या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात बोलतो आणि मग आपण सुरू करू मुलाखतीला. मुख्य तर या पुस्तकात सुहास भास्कर जोशी सरांनी फ्रान्स काफका यांच्या मेटामॉर्फोसिस या दीर्घकथेचे मराठीत भाषांतर केले आहे आणि या त्यांनी शीर्षकासाठी रूपांतर हा शब्द वापरला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे आणि पुस्तक डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झाले, म्हणजे काही महिन्यांपूर्वीच. आणि या पुस्तकाला मराठी साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेटामॉर्फोसिसचे भाषांतर रूपांतर, रूपांतरण, रूपभेद असे होऊ शकते आणि सरांनी यासाठी रूपांतर हा शब्द निवडला आहे. आणि या भाषांतराबरोबरच या पुस्तकात सरांनी मेटामॉर्फोसिस या दीर्घकथेशी निगडीत काही लेख लिहिले आहेत. अर्थात पुस्तकात नेमके काय काय आहे याबद्दल मुलाखतीत आपण बोलणारच आहोत. तर सर, तुमच्या या पुस्तकावर बोलण्याआधी आपण तुमच्या याआधी प्रकाशित झालेल्या बिंब प्रतिबिंब या पुस्तकाबद्दल थोडक्यात बोलू. तर तुमच्या या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? आणि तुम्ही साहित्याकडे आणि साहित्याच्या अभ्यासाकडे कसे वळलात त्याबद्दल सुद्धा सांगू शकाल का? धन्यवाद अथर्व. मुळामध्ये तू मला या ठिकाणी माझे विचार मांडायला बोलवलेस, यासाठी मला अतिशय आनंद होतोय. वाचन, पुस्तक, लेखन हे सगळे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. पण त्यातही माझ्या मेटामॉर्फोसिस, काफकाचं मेटामॉर्फोसिस न संपणारं गारुड या नवीनच आता काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाविषयी बोलायला मला अतिशय आवडतं. किंवा त्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलंस, त्याबद्दल मी तुझे आधी आभार मानतो. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे वाचन आणि लेखन या दोन माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. किंबहुना मी तर नेहमी म्हणत असतो की वाचन आणि लेखन हे माझे श्वास आणि उच्छ्वास आहेत. वाचनानंद हा मी ब्रह्मानंद सहोदर मानतो. मनाला आणि आत्म्याला उच्च कोटीच्या आनंदाची प्राप्ती करून देणारं व्यसन, हो मी ह्याला व्यसनच म्हणतो. वाचन हे माझ्या दृष्टिकोनामधनं अभिमानानं मिरवावं अशा प्रकारचं व्यसन आहे. व्यक्तिमत्व प्रभावी आणि समृद्ध करणारी ती एक निरंतर प्रक्रिया आहे. वाचन हा माझ्या जीवनाचा एक अत्यंत अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे. किंबहुना वाचनानं मला जगण्याचं भान दिलंय आणि जगताना भानावर आणलेलं आहे. जागतिक बिंब प्रतिबिंबचा आता तू उल्लेख केलास. बिंब प्रतिबिंब मध्ये माझ्या या पुस्तकामध्ये मॅजेस्टिकने हे 2016 मध्ये पुस्तक माझं प्रकाशित केलं होतं. त्याच्यामध्ये जागतिक पातळीवरती इंग्रजी भाषेमध्ये आलेल्या
श्रेष्ठ अशा 13 साहित्य कृतींचा मी ललित रम्य भाषेमध्ये आस्वादक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा परिचय करून दिलेला आहे. अर्थातच या वाचनाच्या आणि लेखनाचा जो आता मी संदर्भ म्हणतोय त्याचं सगळं ऋण मी म्हणेन ते माझ्या शाळा कॉलेजमधले शिक्षक आणि प्राध्यापक यांनाच जातं. सुदैवाने माझ्या शाळेमध्ये डॉक्टर प्र.ल. गावडेंसारखे मुख्याध्यापक होते, तर महाविद्यालयामध्ये माझं कॉलेज गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, त्या गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये श्रेष्ठ कथाकार विचारवंत लेखक श.वा. चिरमुले हे आमचे प्राचार्य होते. प्राध्यापक द.मा. मिराजदार विनोदी कथाकार द.मा. मिराजदार हे माझे मराठीचे शिक्षक. सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर रमेश धोंगडे हे माझे इंग्रजीचे प्राध्यापक. अशा सगळ्यांच्या मुळे माझ्या मनावरती वाचनाचे संस्कार, जागतिक साहित्याच्या विषयी प्रेम निर्माण करणारे संस्कार केलेले. आणि त्यात पुन्हा आमच्या कॉलेजचं ग्रंथालय अत्यंत समृद्ध अशा प्रकारचं ग्रंथालय. तुला कल्पना असेल किंवा नसेल तर सांगतोय, हे जे पुस्तक आहे काफकाचं मेटामॉर्फोसिस, त्या पुस्तकाचं हे जे पुस्तक आहे ते मी आमच्या कॉलेजच्या ग्रंथालयालाच अर्पण केलेलं आहे. ग्रंथालयाविषयीची माझ्या मनातली कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी हे ग्रंथालयाला अर्पण केलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता बोललो होतो त्याप्रमाणे बिंब प्रतिबिंब हे या पुस्तकामध्ये 13 साहित्य कृतींचा परिचय. मग त्याच्यामध्ये अल्बेर कामूची आउटसाइडर विषयी लेख आहे, विल्यम गोल्डिंगच्या लॉर्ड ऑफ द फ्लाईज विषयी आहे, ऑस्कर वाईल्डच्या पिक्चर ऑफ डोरॅन ग्रे विषयी आहे, सॉमरसेट मॉमचं मून अँड सिक्सपेन्स विषयी आहे, आयन रँडच्या अंथेम विषयी आहे, जॉर्ज ऑरवेलच्या 1984 अॅनिमल फार्म विषयी, अशा अनेक साहित्य कृतींविषयी त्याच्यामध्ये लेख आहेत. पण बिंब प्रतिबिंब मध्ये काहीशे दीर्घ असले तरी ते लेख आहेत. वेगवेगळ्या 13 साहित्य कृती होते. मग मला असं वाटलं की याच्या पुढे जाऊन, अर्थात हे लिहित असताना माझ्या मनामध्ये सेकंड ट्रॅक वरती ह्या काफकाचा मेटामॉर्फोसिस होतो, पण त्याच्याविषयी 360 अंशामधनं विचार करणारं असं पुस्तक लिहावं असं मला वाटलं. आणि त्याच्यामधनं हे आता जे राजहंस प्रकाशननी काढलेलं पुस्तक आलेलं आहे ते आहे काफकाचं मेटामॉर्फोसिस, न संपणारं गारुड, एक आस्वादक विश्लेषण. हा नाही सर, आता तुम्ही बोललाच, पण फ्रान्स काफका यांच्या मेटामॉर्फोसिस या दीर्घकथेचं भाषांतर करावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे या कथेसंदर्भातील कुठल्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केलं ज्यामुळे ही दीर्घकथा मराठीत आणावी असे तुम्ही ठरवले? आणि या कादंबरीचे आणि त्याचे लेखक फ्रान्स काफका यांचे मोठेपण किंवा थोरवी कशात आहे असे तुम्हाला वाटते? आणि त्याला जोडूनच की तुम्ही या भाषांतरानंतर पुस्तकात लिहिलेला आस्वादात्मक विश्लेषण असा एक लेख आहे, त्याबद्दल सुद्धा सांगू शकाल? हो 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 हो, बरोबर आहे. तो अतिशय नेमक्या शब्दामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि काहीच विस्तृत आहे. तर माझे उत्तर देखील थोडंसं विस्तृत ज्याला म्हणतील अशा प्रकारचंच या ठिकाणी असू शकेल. मुळामध्ये मला वाटतं बरं का, काफकाची मेटामॉर्फोसिस ही जागतिक पातळीवरची एक महान साहित्य कृती आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 1912 मध्ये काफकाने ही लघु कादंबरी ज्याला आपण म्हणू किंवा दीर्घकथा म्हणू अशी ती लिहिली. आता ती प्रकाशित व्हायला 1915 साल उजाडलं. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर 100 वर्ष उलटून गेली असली तरी काफकाच्या मेटामॉर्फोसिसची मोहिनी देशोदेशीच्या साहित्यप्रेमी रसिकांवरती, समीक्षकांवरती, वाचकांवरती अजूनही कायम आहे असं म्हणायला हरकत नाही. मेटामॉर्फोसिसचा अन्वयार्थ लावण्यासाठी, त्यातला जो नायक आहे ग्रेगॉर सॅम्सा, त्याच्या व्यक्तिरेखेवर चर्चा करण्यासाठी, यातल्या अस्तित्ववादी विचारसरणीवरती बोलण्यासाठी जगभरात सतत चर्चासत्र, सेमिनार, कॉन्फरन्सेस म्हणतात त्या होत असतात आणि त्याच्यामध्ये बोलण्यासाठी जाणकार समीक्षक हे हजेरी लावत असतात. या मेटामॉर्फोसिसचा अनुवाद अनेक भाषांमधनं झालेला आहे. अगदी इंग्रजीमध्ये सुद्धा अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने या मेटामॉर्फोसिसचा अनुवाद केलाय. मुळामध्ये हे मेटामॉर्फोसिस जर्मन भाषेमध्ये, त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद अनेक जणांनी केला आणि मग नंतर अनेक भाषांमध्ये जगभर हा याचा अनुवाद झालेला आहे. अनेक जणांनी याच्यावरती पुस्तकं लिहिलीत, लेख लिहिलेत, व्यंगचित्र लिहिलेत, चित्र लिहिलेत, व्यंगचित्र, संगीतिका, नाटक, चित्रपट, शॉर्ट फिल्म, असंख्य प्रकारे विचारवंत, कलावंत, चित्रकार, लेखक हे मेटामॉर्फोसिसचा अर्थ त्यांना समजलेला, त्यांना उमगलेला जो अर्थ आहे तो सांगण्यासाठी गेले अनेक वर्ष झटत आहे. पण मला वाटतं बरं का, तरी सुद्धा मेटामॉर्फोसिस सर्वांना पुरून दशांमुळे उरत आहे.
आपल्याला समजले असं वाटेपर्यंत हाताच्या बोटाच्या चिमटीतनं निसटते की काय असा संशय हे निर्माण करते. काफकाच्या मेटामॉर्फोसिसने जगभरातील साहित्य रसिकांवर केलेलं जे गारुड आहे ना ते न संपणार आहे, किंबहुना ते कमी न होता गेल्या 100 वर्षांनंतर वाढतच चाललेलं आहे. फ्रान्स काफका त्याचा जन्म झेकोस्लोव्हाकियामधल्या प्राग शहरात झाला होता, पण त्यांनी सगळं बरंच कालावधी वास्तव्य हे जर्मनीमध्ये गेलं, त्याचं साहित्य जर्मन भाषेमध्ये. तर असा हा फ्रान्स काफका ज्याला खोल अंतर्दृष्टी आणि संवेदनशीलता असणारा असा प्रकारचा लेखक आहे असं मला वाटत आहे. म्हणजे आधुनिक जगाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना अर्थपूर्ण अभिव्यक्ती देणारा असा हा लेखक आहे असं मला वाटतं. हे डोस्टोव्स्कीचं भक्त, किर्केगारचा शिष्य आणि सार्त्रचा समान धर्म असणारा फ्रान्स काफका त्याची मेटामॉर्फोसिस म्हणजे काफकाने विपुल लेखन केलेले अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, पण तरी देखील त्याची मेटामॉर्फोसिस ही सर्वात जास्त चर्चिली गेलेली एक महान जागतिक साहित्य कृती, यात काही शंका नाही. मला जगातल्या अनेक थोर साहित्यिक आणि साहित्य कृती यांचा सजगपणे अभ्यास करायला आवडतोच. त्यामुळे या पुस्तकाने मला भारावून टाकणं यात नवल काही नाही. पण त्यातही तुला सांगतो मी माझा जो या मेटामॉर्फोसिसचा जो परिचय झाला ना तो फार इंटरेस्टिंग. मी तुला मगाशी सांगितलं की मी गरवारे कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आणि आम्हाला शिकवायला प्राचार्य शवा चिरमुले, शरदचंद्र वासुदेव चिरमुले हे महान कथाकार मराठीमधले विचारवंत लेखक अशा प्रकारचे. तर ते एमकॉमला मला शिकवत असताना त्यांच्याशी एकदा बोलता बोलता असे पुष्कळ वेळा माझी त्यांच्याबरोबर साहित्य आणि साहित्यिकांबरोबर चर्चा व्हायची. तर त्यांच्याशी बोलता बोलता मी एमकॉमचा विद्यार्थी होतो, 1980 सालची गोष्ट आहे. तर त्यांनी मला या कादंबरीतलं पहिलं वाक्य सांगितलं. एके दिवशी सकाळी अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नातनं जागा होत असताना ग्रेगॉर सॅम्साला जाणवलं की त्याचं रूपांतर एका प्रचंड आकाराच्या किड्यामध्ये झालेलं आहे. अरे बाप, मी हे वाक्य ऐकलो आणि बेसावत असताना कोणीतरी पोटात गुद्दा मारावा असं वाटलं मला. धक्काच बसला मला. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसताना आपलं रूपांतर एकदम एकाएकी एखाद्या किड्यामध्ये होते. अरे बापरे. आणि मग मला तेवढं सांगून मग चिरमुले सरांनी माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली. सुहास वाचून बघ हे पुस्तक, पुढं काय होतं याचं. मी प्रयत्न केला पण काय मला माहित नाही काय कारण होतं, पण मला त्यावेळी हे पुस्तक उपलब्ध झालं नाही. मग काय झालं, मी माझ्या करिअरमध्ये गुंतलो होतो. तू पाहिलंस एमकॉम, एमफिल, एमबीए, एलएलबी, पीएचडी या सगळ्या करिअरमध्ये आणि प्राध्यापकी ज्याच्यामध्ये थोडस मी हे पुस्तक माझं विस्मरणात गेलं. अर्थात हे पुस्तक विस्मरणात गेलं तरी माझं वाचन चालू होतं. चिरमुले नंतर मग योगायोगाने काय झालं, मी पहिला चालू कॉलेजमध्ये आणि मग नंतर कॉलेजमध्येच प्राध्यापक म्हणून लागले. आता कॉलेजमध्ये दररोजच स्टाफ रूम मध्ये चिरमुले सरांची माझी चर्चा सुरू झाली. म्हणजे आमचे एक सहकारी प्राध्यापक होते नुलकर, ते म्हणायचे सुहास याचा सरांबरोबर बौद्धिक व्यायाम चाललाय, अशी आमची कायम चर्चा चाललेली असायची. तर सरांबरोबर हे पुन्हा विल्यम गोल्डिंग आणि ऑस्कर वाईल्ड आणि अल्बर्ट कामून, सार्त्र आणि आयन रँड याच्यावरती चर्चा चाललेली असायची. मला हे आमच्या कॉलेजचं ग्रंथालय मी तुला सांगितलं अतिशय समृद्ध ग्रंथालय. इतकं माझं ग्रंथालय प्रेम की दररोज एकदा तरी कॉलेजच्या ग्रंथालयात गेल्याशिवाय मला चैनच पडत नसतं. तर ह्या वाचनामधनं मला असं वाटायला लागलं की आपण याच्यावरती काहीतरी लिहायला पाहिजे. आणि या चिंतनातनं मी पहिल्यांदा 1998 साली ऑस्कर वाईल्डच्या पिक्चर ऑफ डोराइन ग्रे वरती लेख लिहिला. ललितमध्ये तो आला होता आणि त्याचं प्रचंड कौतुक झालं. अनेक साहित्यप्रेमी, रसिक, वाचक, जाणकार, लेखक, समीक्षक सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि मग मी त्याच्यानंतर अशा अनेक दिवाळ्यांकामधनं लेख लिहिले. मग ते हंस होता, अक्षर होता, त्याच्यानंतर किस्त्रीम होता, विशाखा होती, अशा अनेक दिवाळी अंकामध्ये मी विल्यम गोल्डिंग वरती लिहिला, जॉर्ज ऑरवेल वरती लिहिलं, त्यांच्या आयन रँड वरती लिहिलं, अशा अनेक साहित्यिकांनी त्यांच्या कृतींवरती मी लिहिलं. आणि या सगळे लिहिल्यानंतर त्याचं कौतुक वेगवेगळ्या लोकांनी, साहित्यिकांनी केलं, रसिकांनी केलं. त्याचं पुस्तक का काढत नाही तुम्ही असं म्हणल्यानंतर त्याचं पुस्तक म्हणजे बिंब प्रतिबिंब.
पण हे चालू असताना सेकंड ट्रॅक वरती माझ्या मनामध्ये काफकाचं मेटामॉर्फोसिस होतं, पण ते थोडं आपण म्हणू बाजूला पडल्यासारखं झालं होतं. आणि गंमत बघा, एक 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट, माझी मुलगी माझ्याशी बोलत होती, म्हणली एकदम म्हणली एक दिवशी, बाबा हे काफकाचं मेटामॉर्फोसिस कसलं भारी पुस्तक रे. मी म्हटलं अगं तुला कुठं मिळालं हे पुस्तक? ती म्हणली माझ्याकडे किंडल वरती आहे. मी काही न बोलता तिच्या हातातनं ते किंडल घेतलं आणि पहिल्यांदा ते पुस्तक वाचायला लागलो. आणि झपाट्याने ते पुस्तक वाचून मी हातावेगळं केलं. पण त्या पुस्तकातल्या आशयाने, त्यातल्या व्यक्तिरेखाने, त्यातल्या विचाराने, त्याच्या विचारसरणीने आलेला जो माझ्या मनाला बसला जो धक्का होता ना, त्याच्यातनं सावरायलाच मला काही काळ लागला. हे नेमकं आहे काय हे जाणून घ्यायला, याच्यावर विचार करायला मला थोडा अवधी लागला. मग मात्र मी सावकाश त्या पुस्तकावरती विचार करायला लागलो. फ्रान्स काफका या लेखकाविषयी इंटरनेटवरनं माहिती मिळवली, पुस्तकामधनं माहिती मिळवली, लेख वाचायला सुरुवात केली. अर्थात मध्ये आता कालावधी बराच गेला होता, त्यामुळे इथं पुस्तक तर उपलब्ध होतच, पण आता इंटरनेटवरती पुष्कळ माहिती उपलब्ध असते. अनेक सुंदर सुंदर फिल्म्स या काफकावरती आणि मेटामॉर्फोसिस वरती सुद्धा नेटवरती आहे, त्या मी वाचायला लागलो. ही याच्यामध्ये एक्झिस्टेन्शियलिझम, अस्तित्ववादी विचारसरणी आहे म्हणल्यानंतर नेमकं याचा अर्थ काय? किर्केगारचं याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? सार्त्र काय म्हणतो याच्यावरती? अल्बेर कामूची आउटसाइडर या अस्तित्ववादी विचारसरणीवर आहे म्हणतात, नक्की काय आहे? या सगळ्याचा मी विचार करायला लागलो. पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचून काढलं आणि मग मला जाणवलं आता याच्यावरती लिहिल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. अशी एक मनाची अवस्था येते बघ, की आता असं वाटतं की नाही, आता मला याच्यावरती लिहिलंच पाहिजे. आणि असं झाल्यानंतर मग मात्र मी याच्यावरती लिहिण्याचा विचार केला आणि ललितच्या 2019च्या दिवाळी अंकावरती काफकाचा मेटामॉर्फोसिस एक विलक्षण अनुभव असा मी मोठा दीर्घलेख तिथे लिहिला. तो लेख अनेक जणांना आवडला. साहित्यप्रेमी वाचक होते, समीक्षक होते, लेखक होते. अनेक जणांनी मला पत्रावर फोन करून, पत्र करून, मेल करून कळवलं की हा लेख आम्हाला अतिशय आवडलेला आहे, याच्याविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही या लघु कादंबरीचं मराठीमध्ये अनुवाद का करत नाही, आम्हाला वाचायला आवडेल. असे अनेक वाचक आहेत. असे अनेक वाचक आहेत की ज्यांना हे इंग्रजी साहित्य वाचण्याची इच्छा असते पण सवय नसते. त्यांना हे वाचण्याची इच्छा होती. तुम्ही याचा आम्हाला अनुवाद करून द्या असं म्हणाले. मी अनुवाद करायला घेतला. काफकाविषयी चरित्र त्याचं वाचायला लागलो, त्याच्या नोट्स काढायला लागलो. आणि गंमत म्हणजे एक मराठीमधले एक श्रेष्ठ साहित्यिक आहेत विवेक गोविलकर, त्यांचं नाव ऐकलं असेल. तर त्या विवेक गोविलकरांचे एके दिवशी मला मेसेज आला की तुमचा हा लेख मला खूप आवडलेला आहे काफकाचा, पण तुम्ही हारुकी मुराकामीची सॅमसा इन लव्ह ही कथा वाचली आहे का? तुम्ही वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. मी ती कथा मिळवून वाचली तर तो या मेटामॉर्फोसिसचा सिक्वेल निघाला. एक भन्नाट सिक्वेल म्हणता येईल अशा प्रकारचा तो भन्नाट सिक्वेल. ती मला प्रचंड आवडली कथा. त्याच्यावरती सुद्धा मी ललितच्या दिवाळी अंकामध्ये लेख लिहिला, तोही अनेक जणांना आवडला. मग मला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्याच नुसतंच ट्रान्सलेशन, भाषांतर करण्याच्या ऐवजी या सगळ्याच आपण विचार करून एक पुस्तक केलं तर कसं होईल. म्हणजे अनुवाद हा किंवा भाषांतर हा एक भाग झाला, दुसरा काफकाचा जीवनपट हा दुसरा भाग झाला, तिसरा या मेटामॉर्फोसिसची काफकाची शैली, लेखन शैली ज्याला म्हणता येईल, त्यातल्या व्यक्तिरेखा कशा आहेत, लेखन शैली कशी आहे, याच्यावरती विचार करता येईल. आणि मग मला असं वाटलं की त्याच्याशिवाय या काफकाशी निगडीत, या मेटामॉर्फोसिस निगडीत त्याचा प्रभाव पडलेल्या अशा जागतिक पातळीवरच्या साहित्यकृती काही आहेत का, त्याचा मी अभ्यास करावा असं वाटलं. आणि हे सगळं मी करत असताना मग मला असं वाटलं की 4 भाग या पुस्तकाचे करावे. आपल्या मी मार्केटिंगचाच प्राध्यापक विद्यार्थी आहे, त्यामुळे याचा टार्गेट कस्टमर कोण असावा, त्या पुस्तकाचं पोझिशनिंग कसं करावं असाही मी विचार केला. आणि मग 4 भागामध्ये म्हणलं अनुवाद, त्याचं काफकाचं चरित्र, मेटामॉर्फोसिसचं आस्वादक विश्लेषण आणि 4 काफकाएस्क कलाकृती. काफकाएस्क हा एक नवीन शब्द आहे, त्याच्याविषयी मी बोलणार आहे की काफकाच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या ज्या साहित्यकृती असतात त्यांना काफकाएस्क साहित्यकृती असं म्हणलं जातं. अशा 4 भागामध्ये पुस्तक लिहावं असं माझ्या मनात आलं.
मग पुढं काय झालं, मी असंच पद्मगंधाचे आपले कैलासवासी अरुण जाखडे सर त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना हे पुस्तक करावं असं वाटत होतं. तर त्यांनी मला त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला एक पुस्तक दिलं वाचायला. गुस्ताव यानुश नावाच्या लेखकाचे काफकाशी संवाद, त्र्यंबी सरदेशमुख यांनी मराठीमध्ये अनुवाद केलं. ते पुस्तक मला त्यांनी वाचायला दिलं. हे वाचा म्हणले, तुम्हाला या तुमच्या संभाव्य पुस्तकासाठी काही याच्यामधनं इनपुट मिळेल. ते वाचत असताना त्याच्यामध्ये मला एका पुस्तकाचा संदर्भ मिळाला. तो होता, त्या पुस्तकाचं नाव होतं लेडी इंटू फॉक्स. डेव्हिड गार्नेट नावाच्या लेखकाचं लेडी इंटू फॉक्स नावाचं एक कादंबरी त्याचा उल्लेख आला होता. म्हणजे एका तरुणीचं कोल्लीमध्ये रूपांतर कसं होतं असा विषय घेऊन ती कादंबरी लिहिलेली होती. मग मला असं वाटायला लागलं की अशा प्रकारच्या मेटामॉर्फोसिसचा प्रभाव पडलेला. हे मेटामॉर्फोसिस 12 साली लिहिली होती काफकानी, आणि ही 1922 साली लेडी इंटू फॉक्स आली. मी म्हटलं अशा प्रकारच्या 20व्या शतकातल्या 21व्या शतकातल्या आणखीन कुठल्या साहित्यकृती आहेत का, याचा मी सजगपणे अभ्यास करायला सुरुवात केली. मग मला त्याच्यामध्ये युजिन आयनेस्कोचं रायनोसोरस नाटक जाणवलं. मला त्यावेळी इयान मॅक्युअनची द कॉकरोच कादंबरी जाणवली. हरुकी मुराकमीचं सनशाईन लव्ह तुम्ही म्हणलंच होतं, ते मला जाणवलेलं होतंच. मग मला त्याच वेळेला असंही जाणवलं की आपल्याकडे जी. ए. कुलकर्णींची जी स्वामी कथा आहे, ही स्वामी कथा सुद्धा काफकाएस्क आहे. काफकाच्या मेटामॉर्फोसिसची काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये मला जाणवत असं वाटलं. विलास सारंगांची रूपांतर नावाचीच एक भन्नाट कथा आहे. मग ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मी हे काफकाचं मेटामॉर्फोसिस नावाचं जे ग्रंथ ज्याला आपण म्हणू, तो असा ग्रंथ सिद्ध केलेला आहे.